ज्या ऍक्सिडेंटचा तपास सुरू होता त्यामागे दडलेलं सत्य जेव्हा ध्रुवने उघडलं तेव्हा लक्ष्मीबाईंना समजलं की हा फक्त अपघात नव्हता तर एक भयानक खेळ होता. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात दिलकशी आणि आज आपण आलो आहोत या कथेतल्या एक खूपच महत्त्वाच्या टप्प्यावर, भाग 93 मध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं काही घटना ज्या साध्या वाटत होत्या, काही चेहरे जे विश्वासू वाटत होते आणि काही प्रश्न जे अजूनही अनुत्तरित आहेत. पण या सगळ्यांच्या मागे एक असं गूढ दडलं आहे जे हळूहळू समोर येऊ लागलंय. ध्रुवचा शोध आता फक्त एक अपघातापर्यंत मर्यादित राहिलेला नाही, कारण त्याला सापडलेले काही धागे, काही जुने फोटो आणि काही नावं, ही सगळी गोष्ट काहीतरी वेगळेच सांगते आहे. आजच्या भागात काही अशा गोष्टी समोर येणार आहेत ज्यामुळे तुम्हालाही प्रश्न पडेल, खरंच हा सगळा प्रकार फक्त एक अपघात आहे की यामागे कुणाचा तरी आखलेला प्लॅन. सर, साठे जे काही सांगत होता ते एकदम बरोबर होतं. मी माझी काही माणसं त्या ॲक्सिडेंट मधल्या ट्रक ड्रायव्हरच्या मागे लावली आहेत. लवकरच तो माणूस आपल्या हातात लागेल. पण तेजा ध्रुवसमोर त्याला मिळालेली इन्फॉर्मेशन सांगत होता, पण तो मध्येच थांबला. तसं ध्रुवने त्याची नजर वर करून त्याच्याकडे बघितलं. पण सर, त्या ॲक्सिडेंटचा तपास अजून कोणीतरी करत आहे. कोण ते मात्र अजून काही समजू शकलो नाही. तेजाने सांगितलं. तसं ध्रुवच्या चेहऱ्यावर एक हलकी स्माईल आली आणि त्याने त्याच्या दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ग्रीप बनवत त्याच्या हनुवटीखाली ठेवत तेजाला म्हणाला, मला माहित आहे ॲक्सिडेंटचा तपास अजून कोण करत असेल ते. तू त्या व्यक्तीला त्याच्या पद्धतीने तपास करू दे, पण सगळ्यात पहिले माहिती मात्र आपल्या हातात लागली पाहिजे. आणि मी जे तुला सांगतो त्याप्रमाणे लगेच मीटिंग फिक्स कर. ध्रुवने तेजाला फटाफट ऑर्डर सोडली आणि तो पुन्हा त्याच्या कामाला लागला. तसं तेजाने सुद्धा सुरुवातीला तर आश्चर्य व्यक्त केलं, पण नंतर मात्र तो ध्रुवने दिलेल्या ऑर्डर्स कंप्लीट करायला पळाला. गणपतराव, अहो कुठे आहात तुम्ही? काय चालू आहे तुमचं? लक्ष्मीबाईंनी घाईघाई गणपतरावांना फोन केला. काही नाही मालकीनबाई, इथेच गार्डन मध्ये होतो. काही काम आहे का? गणपतराव मातीचा भरलेला हात झटकत म्हणाले. मग आहे त्या हातातलं काम तिथेच सोडा आणि जरा थोडा वेळ मध्ये या. आम्हाला तुमच्याशी महत्वाचं काम आहे. एवढं बोलून लक्ष्मीबाईंनी फोन कट केला. तसं गणपतरावांनी फोनकडे बघत त्यांच्या डोळ्याच्या दोन्ही भुवया जवळ आणल्या आणि एका हाताने मागच्या बाजूने स्वतःचं डोकं खाजवलं. गणपतराव, ही घ्या फाईल. अनुजा आज इथल्या मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेल्या आहेत, तर तुम्ही ही फाईल घेऊन काहीतरी काम काढून त्यांच्याकडे जा आणि फक्त तिथे काय चालू आहे यावर लक्ष ठेवा. गणपतराव जसे लिव्हिंग रूम मध्ये आले तसं लक्ष्मीबाईंनी त्यांच्या हातात फाईल देत म्हटलं, ठीक आहे, जातो मी. पण काय झालं? नाही म्हणजे त्या मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्या असतील तर ते संस्थेच्या असलेल्या कारखान्याच्या कामानिमित्त गेल्या असतील. मग त्यात चौकशी करण्यासारखं काय? गणपतरावांनी फाईल उलटी सुलटी करून बघितली. अहो गणपतराव, मगाशी अनुजा जायच्या आधी कोणाशी तरी फोनवर बोलत होत्या की जो नवीन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट निघणार आहे तो त्या मुख्यमंत्र्यांशी बोलून रायचंदेंना देतील. आता त्या किल्लेदार म्हटल्यावर मुख्यमंत्र्यांना तर त्यांचं ऐकायचंच आहे, पण आमचं मन मात्र त्या रायचंद्र ग्रुपला मदत करायला तयार नाही. म्हणून आम्ही तुम्हाला ही गोष्ट खरी आहे का ते बघायला पाठवतो आहे. कारण जर ही गोष्ट खरी असली तर आम्ही स्वतः मुख्यमंत्री साहेबांना फोन लावून हा कॉन्ट्रॅक्ट रायचंदे ग्रुपला न देण्याविषयी बोलू. लक्ष्मीबाई गणपतरावांच्या शंकेचं निरसन करत म्हणाल्या, अहो पण मग तुम्ही तेव्हाच त्यांच्यासोबत उर्मिलाला पाठवायचं होतं ना. तिने अगदी छोटी छोटी काडीची खबर सुद्धा आणली असती. गणपतरावांना हे लक्षात येत नव्हतं की लक्ष्मीबाई एवढ्या छोट्या कामासाठी त्यांना का पाठवत आहेत. तुम्हाला असं वाटतं का की आम्हाला काही समजत नाही?
उर्मिला जर इथे असत्या तर आता आम्ही अनुजांसोबत त्यांनाच पाठवले असते, पण त्यांना सकाळीच एका कामासाठी आम्ही बाहेर पाठवले, म्हणून तुम्हाला सांगत आहोत. तुम्हाला नाही करायचं असेल तर राहू द्या, आम्ही दुसरं कोणाला सांगू. लक्ष्मीबाई गणपतरावांवर आवाज चढवत म्हणाल्या, अहो नाही मालकीनबाई, मी नाही कुठे म्हणालो हे काम करायला. मला असं वाटलं उर्मिला असेल तर ती कसं बायकांमध्ये जाऊन बसेल, म्हणून आपलं फक्त ते. पण जाऊ द्या, सोडा तो विषय. मी लगेच जाऊन हे सर्व काम फटाफट करून आणतो. किती वाजता मीटिंग म्हणाला होता तुम्ही? खरं तर गणपतरावांना हे काम फार क्षुल्लक वाटत होतं, पण आता लक्ष्मीबाई म्हणता आहेत तर जावंच लागेल. पहिले स्पर्शावरून त्यांना थोडा संशय आलेला दिसत होता, आणि त्यात अजून त्यांचं काही काम ऐकलं नाही तर उगाच या संशयाला खतपाणी घातल्यासारखं झालं असतं. अजून अर्धा पाऊण तासात मीटिंग होणार आहे, तर तुम्ही चहापाणी घेऊन आरामात निघू शकता. मी आता हे काम तुमच्यावर सोपवलं आहे, तर जरा त्या संस्थेतून आलेल्या फायली चाळून बघते. लक्ष्मीबाईंनी त्यांच्या डोळ्यावरचा चष्मा ठीक केला आणि मग त्या त्यांचा पदर सरळ करत त्यांच्या पलीकडे निघून गेल्या. तसे गणपतराव सुद्धा त्यांच्या हातातल्या फाईलकडे बघत बाहेर पडले. थोड्या वेळाने लक्ष्मीबाईंना त्यांच्या खिडकीतून बाहेर गणपतराव गाडीत बसून निघताना दिसले. तसे त्यांनी त्या गाडीवर असलेल्या ड्रायव्हरला त्यांच्या मोबाईलने एक मेसेज टाकून दिला आणि सोबत अजून एक मेसेज दुसऱ्या नंबरवर टाकत त्या पुन्हा लिव्हिंग रूम मध्ये येऊन बसल्या. मी तुम्हाला फार वाट बघायला लावली का? लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर लक्ष्मीबाई काहीतरी वाचत बसल्या असताना त्यांच्या कानावर आवाज पडला. तसं त्यांनी त्यांची मान वर केली आणि डोळ्यावरचा चष्मा काढून समोर टेबलवर ठेवत म्हणाल्या, नाही, तुमची वाट तर आम्ही आमच्या शेवटच्या क्षणापर्यंत बघायला तयार आहोत. या बसा. आज असं काय काम काढलं तुमच्या आजी साहेबांकडे की त्यासाठी तुम्हाला असं एकट्यात येऊन भेटावं लागलं? लक्ष्मीबाई समोर उभ्या असलेल्या ध्रुवकडे बघत म्हणाल्या. तसं त्याने त्याची नजर आजूबाजूला फिरवली. चिंता करू नका, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता या ठिकाणी फक्त आम्ही आणि आमची विश्वासू लोकच आहेत. त्याची फिरणारी नजर बघत लक्ष्मीबाई म्हणाल्या. तसं त्याच्या एका बाजूच्या ओठांच्या कडा रुंदावल्या आणि तो अंगावरचा कोट व्यवस्थित करत खुर्चीवर बसला. लक्ष्मीबाई जरी त्याला तसं म्हणाल्या असल्या तरी त्याचा मात्र कोणावर विश्वास नव्हता. त्यामुळे त्याने तेजाला बसल्या जागेवरून नजरेने खुणावले. तसा तेजा लगेच आतल्या दिशेने वळला. आजी साहेब, बरेच दिवस झाले तुम्हाला इथे येऊन. ध्रुव खुर्चीवर बसला, पण काय बोलावे, कुठून बोलावे हे मात्र त्याला समजत नव्हते. कारण नाही म्हणायला त्या दोघांमध्ये एक भिंत उभी होती, जिला त्याने तर खूप वेळा पार करण्याचा प्रयत्न केला होता. पण लक्ष्मीबाईंच्या स्वभावामुळे ना तो भिंतीच्या पलीकडे जाऊ शकला, ना त्या कधी भिंतीच्या अलीकडे येऊ शकल्या. मुद्द्याचं बोला ध्रुव. या गोलगोल फिरून केलेल्या गोष्टींमध्ये आम्हाला कधी इंटरेस्ट नाही होता, नाही अशा गोष्टी करण्यात कधी तुम्हाला. त्यामुळे लक्ष्मीबाई बोलता बोलता थांबल्या. बरोबर बोलल्या आजी साहेब तुम्ही. मी शेवटी तुमचाच नातू आहे. या सर्व गोष्टी मी तुमच्याकडूनच शिकत आलो आहे. मग ठीक आहे, आता तुम्हाला सरळ सरळ विचारतो, तुम्ही डॅडच्या ऍक्सिडेंटचा तपास का करता आहात? ध्रुवने त्याची बोटं एकमेकात गुंफून ग्रीप करत हाताचे दोन्ही कोपर त्याच्या दोन्ही पायांच्या गुडघ्यावर ठेवले आणि तो पाठीच्या कण्यातून थोडा झुकत आजी साहेबांकडे रोखून बघत म्हणाला, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. आम्ही त्या ऍक्सिडेंटचा तपास करायला कोणालाही सांगितलं नाही. त्यांनी सुद्धा तेवढ्याच ठामपणे उत्तर दिलं. पण त्यांचं उत्तर ऐकून ध्रुवने त्याची मान थोडी खाली झुकवली आणि नकारात हलवत त्यांना म्हणाला, आजी साहेब, जर मी इथे येऊन तुम्हाला हा प्रश्न विचारतो आहे तर माझ्याकडे नक्की या बाबतीत काहीतरी ठोस पुरावा असेल.
तरीही तुम्ही म्हणाल की तुम्ही डॅडच्या ऍक्सिडेंटचा तपास करत नाही आहात. तसं लक्ष्मीबाई ध्रुवला उत्तर न देता सरळ उठून उभ्या राहिल्या आणि त्यांच्या खोलीकडे गेल्या. थोड्याच वेळात त्या त्यांच्या हातात काहीतरी घेऊन खोलीबाहेर आल्या आणि ध्रुव समोर उभं राहत त्यांनी त्यांच्या हातातलं पाकिट त्याच्या समोर धरलं आणि त्याला म्हणाल्या, हेच करत आले आहात तुम्ही नेहमी. कधीच आमच्या कोणत्याच गोष्टीवर तुम्हाला विश्वास पटला नाही. पण ठीक आहे, प्रत्येक जण आपल्या मनाचा मालक असतो. आम्ही तुम्हाला सांगितलं की गजेंद्रच्या ऍक्सिडेंटचा आम्ही तपास करत नाही आहोत. पण गजेंद्रच्या ऍक्सिडेंट आधी गजेंद्रने या सर्व गोष्टींचा तपास करायला कोणाला तरी सांगितलं होतं. तर ते काय आहे याचाच आम्ही तपास करत आहोत. ध्रुवने त्यांच्या हातातलं एन्व्हलप घेतलं जे त्यांनी पटवर्धनांना दिलं होतं. त्याने ते उघडून त्यातले एक एक फोटो बाहेर काढून पाहिले. ते फोटो पाहून हळूहळू त्याच्या लक्षात सर्व घटना येऊ लागली आणि मग त्याने ते फोटो त्याच्या एका हातात पकडत लक्ष्मीबाईंकडे बघत त्यांना म्हणाला, तुम्हाला माहित आहे हे फोटो कशाचे आहेत? नाही, गजेंद्रने ऍक्सिडेंटच्या आधी कोणी पटवर्धन नावाच्या माणसाला या केसचा तपास करायला सांगितलं होतं. त्या तपासामध्येच हे काही फोटो त्या माणसाच्या हाती लागले. पण नंतर गजेंद्रचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे तो तपास त्या लोकांनी अर्धवट सोडला. अचानक तो माणूस एवढ्या वर्षांनी आम्हाला भेटायला आला आणि त्याने आम्हाला हे काही फोटो दिले. आम्हाला फक्त या फोटोंमध्ये एकच फोटो ओळखीला आला. असं म्हणत लक्ष्मीबाईंनी त्या फोटोमधला गणपतरावांचा फोटो वर काढला. गणपतराव या फोटोत होते म्हणून मग आम्हाला सुद्धा हे जाणून घेण्याची इच्छा होती की गजेंद्र असा कोणत्या गोष्टीचा तपास करत होते, जी गोष्ट गणपतरावांशी आणि या फोटोमध्ये दाखवलेल्या कोणत्या तरी ऍक्सिडेंटशी जोडलेली होती. लक्ष्मीबाई बोलत असताना तेजाने येऊन ध्रुवच्या कानात काहीतरी सांगितलं आणि बाजूला जाऊन उभा राहिला. मला निघावं लागेल कारण तुमचे वफादार गणपतराव मंत्रालयातून निघाले आहेत. असं म्हणत ध्रुव उठला. त्याने 2 पावलं दरवाजाकडे टाकलेच होते की तो पुन्हा थांबला आणि वळून लक्ष्मीबाईंकडे बघत त्यांच्याकडे चालत आला. त्यांच्या समोर असलेल्या फोटोंमधला एक फोटो उचलत तो त्यांना म्हणाला, या ऍक्सिडेंटचा तपास डॅड करत होते आणि ते या ऍक्सिडेंटचा तपास यासाठी करत होते कारण या ऍक्सिडेंटमध्ये गेलेल्या लोकांच्या रक्ताचे शिंतोडे तुमच्या कपड्यांवर होते जे त्यांना कधीही आवडलं नसतं. तुम्हाला माहित आहे हा ऍक्सिडेंट कोणाचा झाला होता? ध्रुवच्या प्रश्नावर लक्ष्मीबाईंनी त्यांची मान नकारात हलवली. ध्रुवच्या बोलण्यावरूनच त्यांचं मन घाबरून आलं होतं. म्हणून मग त्यांनी मनातच विठ्ठलाचा धावा केला की त्यांना आता काही अभद्र ऐकायला मिळू नये. हा ऍक्सिडेंट झाला होता मिस्टर अँड मिसेस रायचंदे यांचा. एवढं बोलून ध्रुव वळला आणि भराभर पावलं टाकत निघून गेला. लक्ष्मीबाई मात्र हातातल्या फोटोकडे डोळ्यात पाणी आणून पाहू लागल्या. लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातही आता प्रश्न होते. विश्वास ठेवायचा कोणावर आणि संशय घ्यायचा कोणावर? आणि कदाचित तुमच्या मनातही हाच प्रश्न येत असेल ना? खरंच हा फक्त अपघात होता की कुणीतरी आधीच सगळं प्लॅन केलं होतं? जर तुम्हालाही असं वाटत असेल की या कथेमागे अजून खूप काही दडलं आहे तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला पुढचा भाग आणायला अजून मोटिवेशन देतो. पण अजून एक मोठा प्रश्न बाकी आहे. ध्रुवला जे सापडलंय ते खरंच पूर्ण सत्य आहे का की अजून काही लपलेलं आहे? आणि जर तुम्हाला या सगळ्या रहस्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढच्या भागात काही असे खुलासे होणार आहेत जे सगळं चित्र बदलून टाकतील. कारण ही कथा इथे थांबत नाही. खरा खेळ तर आता सुरू होतो आणि पुढच्या भागात
सत्य आणखी जवळ येणार आहे.